नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय संपत जाधव यांची नातं ही कादंबरी आणि आज भाग 16वा. 4 महिना असंच सरलं. जेलेच्या बायकोच्या ढवाळ्या जेवणाचा दिवस जवळ यायला लागला. पोरांनी दिलेल्या पैशातलं 4 पैसे ती बाजूला ठेवत होती. पोरीचं ढवाळ जेवण आलंय, 4 पैसे माग टाकले ती पर. किती आहे ती? असतेली 5-50. अगं त्यानं काय ओध जाळायचं आहे. रामाचा आणि सीतेचा विचार चाललेला. पोरीला नवं लुगडं, चोळी, वटी भरान, जेवण खाण, पाहुणं रावळं. सीते आता चिंता करायची नाही. पोरं कमावती तिनं. इको एखादी वस्तू घरातली. वस्तू पुन्हा इकत घेता येईन, पण हा वखूत गेला तर पैसे देऊन इकत नाही घेता यायचा. आणि वरनं सोयऱ्याचा टेपूर आपल्या. हाय गाय करू नगस. पर कंची वस्तू इकायची. सारीकडं नजर फिरवत सीतेने विचारलं. मला काय विचारती? तूच ठरीव की. असं म्हणून रामा बाहेर गेला. सीती साऱ्या वस्तूंकडे बघत होती. गरिबीचा राक्षस आता कंच्या वस्तूला खाणार याचा विचार करत होती. रक्ताचं पाणी करून समद्या वस्तू तिने जमावल्या होत्या. येड्यावानी ती समद्या वस्तूंवरनं हात फिरवत होती. सोयरं धायरं जमवून ढवाळ जेवण उरकलं. साऱ्यांना आनंद झाला, पर तो खर्च भागवाया दावणीच्या बैलाचा बाजार झाला. अडचणी आणि पैसा यांची सांगड घालता घालता घराचं देवाळ झालं. कोणाच्या अंगावर फुटका मनी राहिला नाही, पण सारी एका विचारात होती. एकाला काटा टोचला तर दुसऱ्याला कळ येत होती. पोरं कष्ट करत होती, आई बापाला दुखवत नव्हती. रामासुधीक मिळेल ते काम करून हातभार लावित होता. पोरांनी दिलेल्या पैशातनं नवरा बायको स्वतः करता छदाम खर्चित नव्हती. दंडाचं लुगडं आणि ठेगळाचा धोतार नेसून दोघं पोरांच्या सुखात सुख मानत होती. इकडं सुबीला आणि तिकडं पोरींला दिस गेलं. दोघी चौघींची बाळातपण एकाच वेळेला आलेली. पोरींला पहिल्या बाळातपणाला माहेर पाहिजे, पुण्यांदा खर्चाचं तोंड. दोघे विचार करून करून त्यांच्या मेंदूचा पाक भुस्सा झालेला. जेल्याला रोज ताजा शिदा मिळत होता. ज्याच्या शेतात पाणी सोडल तो खुशीनं 4 पैसे त्याच्या खिशात कोंबत होता. घरी आला की आईजवळ तो ते देऊन टाकत होता. बाजारचा दिस. तात्या दगड्यां जेल्या घरीच होती. बाजारात काय उद्योग गावतोय म्हणून जयशा सकाळचाच हिंडीत होता. सुना कामाधंद्यात गुंतलेल्या. सीती वसरीला हातात छमाटी घेऊन लेकुरवाळ्या कोंबडीवर ध्यान देत बसलेली आणि रामा बट्टी पेटून कोणाची तरी खुरपी शिवटीत होता. राम राम इवाय. हां राम राम. रामानं वर बघून रामराम केला तर चव्हाण पाहुणा दारात. अरे तुम्ही? सकाळचीच दवड मारली. म्हणलं उन्हाच्या अगोदर जावं, थोडासा बाजार करावं, पोरींला भेटावं. बापाचा आवाज ऐकला आणि समद्या पोरी गडबडीनं बाहेर आल्या. थोरलीनं पाणी आणून दिलं, बसाय टाकलं. सीती पाहुणे शेजारी येऊन टेकली. पोरी भावताली जमल्या. बरं केलं सा आला ते. पोरी कशी आहे ती? त्योच तर सांगावं घेऊन आलोय ना. दीज बारल्या ती. सुबीला घेऊन जायला आलोय. राहू दे की तिला, आम्हीच करू की. बाय तुमच्याच्यानं नाही व्हायचं ते. माझ्या सुनांचं बी आम्हीच करू. आता तुमची ऐपत आहे का? म्हणजे? तुमच्या घरातलं मला काय विचारताय? तुम्हासनी चांगलं ठाव आहे ना. मामा आम्हाला ठाव आहे, पण त्याच्याशी तुमचा काय संबंध? जेल्या कावनदारला. जावय बापू, संबंध नाही म्हणजे? माझ्या पोरी नांदते ती या घरात. हे बघा, म्या तुम्हासनी चांगलं सांगतोय, तुमच्याच्यानं व्हायचं नाही. म्या करतो समद. कशा पाय आटलेल्या बारवात पाहुरस वाढताय? चव्हाण पाहुणं, जे बाळालय मुरवू नका. तुमच्या पोरी आता आमच्या घरात नांदत्यात. कंची उपाशी निजली हो. इतका वेळ गप बसलेल्या रामा वाघावाने चावताळला. अरे कशाला तोंड उघडायला लावताय? तुमच्या घरात दिव्याला घासलेटान खाया नाही काही? नुसतं मोठी बोली आणि चव गेली. दादा अरे गप की र. सोनी हिरी सुबी बापाला डापरायला लागल्या. तारी मातोर बापाच्या बाजूला उभी राहिली. मामा तुम्हासनी कोणी सांगितलं? तात्यानं विचारलं. तशी बोट नाचवीत हिरी वरडली. म्या सांगितलं म्या.
बरी आहेस की ग कळीची भावली? सुबीनं टोला दिला. आम्हाला ठावच आहे, हिला पहिल्यापासून एकाचं 2 करायची सवयच आहे. आणि काय रे दादा, आमच्या घरात दिवेला तेल नाही आणि खाया नाही, मग आणलंयस का हौदभर तेल आणि गाडीभर धान्य? अरे लगीन करून दिलंस तेव्हापासून पाहुण्यागत येतोस आणि पाहुण्यावानी जातोस. खाल्लेलं अजून दातातलं निघालं नाही तवर दात दाखवायला लागला वय. सुबीनं त्याची चांगली फजिती केली. सुबा, अगं खाल्ल्या पिल्ल्याचं काढायचं नसतं पोरी. शिजलेलं आण आणि आलेलं वखूत सर तू. हे बघ दादा, तू निघ आता. अरे ह्या तुझ्या पोटच्या असत्या ना तर अशा बोलल्या नसत्या. सासू सासऱ्या नवरा परास बाप यांना लय परका झाला. हिरीनं बापाला बखुटीला धरून उठवला. बाजालय कळ लावे. सुबीची आणि हिरीची झोपली. सिटीला येडेवानी झालं. दोघांच्या मध्ये पडून दोघींना गप केलं तिने. भांडण बरं नाही. अगं आग भडकली तर व्हर पडून मारावं लागन. आणि किरकिरीनं अवदास येते. लक्ष्मी जाती ग. आता पाया पडून पाहुण्याला बी शांत केला. पाहुणा न जेवताच गेला. तारी फुगून बसली. हिरी, पोरी उठ की ग. सीतीनं तिला इनावलं पण तिने कवडीची किंमत दिली नाही. पाहुण्याच्या बोलानं रामाचं मन रानभैरी झालं. त्याला माणसांच्या मतलबीपणाचा किटाळा आला. अरे माझं सुखाचं दिस होतं तर मी कुबेर होतो आणि आज भिकारी झालो होतं. मागचं मोरचं सारं सरलं. उदास मनानं उठून तो बाजारात गेला. चालत चालत येऊन तो पिलाई तांबोळणीच्या वाटेला जवळ उभा राहिला. घेणाऱ्यांची आणि गिराईकाची धांदल उडालेली होती. 4 बैलगाड्या हारोहार थांबलेल्या. चेंडूगत उडत कांद्या बटाट्याची पोती गाडीत पडत होती. रामा निरखून बघत होता. जयशा तर नाही असं म्हणून तो जवळ गेला तर तो जयशाच होता. घामानं अंगाचा चिखोल झालेला. पळती पोती उचलत होता आणि फेकत होता. रामाला कसनुसं झालं. तो पाठ फिरवून घरी आला. सीते अगं पोर किती कष्ट करते ती ग. अरे दगड्या पळते जयशाला बोलिओ, माझं पोर उरी फुटून मरल र. रामाला दमच निघाना. जयशा त्याच्या मोर नाचायला लागला. पुन्हा उठून त्या सडकला निघाला तर खडा खडा करत ट्रॅक्टर धूळ उडवत रामाच्या जवळ आला. सारी धूळ माती नाकात वांडत गेली. सीतीनं दळणा काढण्याचं उरकलं. तात्या, ती कबरी मानलेली कोंबडी धर आणि त्या साईद्याकडनं कापून. बसू नगस तिकडंच गुराळ गाळीत गप्पाचं. पोरांनो, आज 4 हांड पाणी तुम्ही आणा. अरे गर्दीतनं पोरी कशा जातेली बारवावर. दिस डोंगराच्या आड गेला आणि तोंड काळवंडायला लागली. जेलेल्या सनकी आणल्यावानी लंगोड घेऊन तो तालमीकडे पळाला. जयशा कापडं बदलून भटी पेटवून आंघोळीला पाणी तापवायला लागला. तात्यानं देवाऱ्यावर उदबत्ती लावली आणि परड्यातल्या देवाला तेलवात केली. सारी जेवाय बसली. साऱ्यांनी जेवणावर झपाटा लावला. सुबी मातूर निस्ती ताटात हात अडकल्यावानी बसलेली. सुबी, खा की ग. माणसंच वय ना, तोंडात घास फिरलेवानी होतंय. सुबीनं कसं तरी तोंड करत सांगितलं. अगं होतंय तसं, शिसारी लागतीया. पण तुला भरपेट खाया पाहिजे, रागात वाढाय पाहिजे. हां, तिलाच खायला घाला. आमचं नवरं काही कमवत नाहीत, नुसतं गोट्याच खेळत्यात. हिरे, अगं अवघडल्याला जास्त कमी खायला घालायला पाहिजे ग. अगं पोटातल्या जीवाला पोसायचंय. आज किती झाली तरी लहान धाकटी तुझीच बहीण आहे ना. अहो हे तुमचं सदान कदा हात पहिल्यापासनं. सुबा हे खान, सुबा ते खा, सुबा इकडं ये, केसांना तेल लावू दे. तीच तेवढी तुमच्या पोटच्या पोराची बायको आणि आम्ही मात्र सासरेच्या पोटाखाली आलेल्या पोरांच्या वय. हिरीचा खजाळपणा ऐकून साऱ्यांचंच पीत खवाळलं. रामा खाली बसून जेवत होता. काय ग हे हिरे, तुला येळ वकूत काय कळतो का नाही? कवा काय बोलावं त्याचं काय सुमार आहे का? फाटलेवानी बोलतीयस. हे बघ, जेवायचं असेल तर जेव, नाही तर हो बाहेर. दगड्यानं तिला चांगलीच खेंदाडली. तशी ती जेवत्या ताटावरनं उठली आणि बाहेर गेली. अरे पोरा, कशाला रागात घास केला? अरे तिचं बी बरोबर आहे. तू जेव, मी बोलते. दगड्याला समजावं सीती बाहेर आली. सारी जेवायची थांबली. हातातला घास हातात आणि तोंडातला तोंडात घेऊन रामा बघत राहिला. सुबीला तर काय सुधरना. पोरानू, दिवसभराचं जेवायला बसलाय का रे? अन्नात माती कालवताय. सकाळी तो पाहुणा किरकिर करून गेला.
अरे कोणी इस्तू झालं तर कोणी पाणी व्हायला पाहिजे. हां, बरोबर आहे तुझं. तुम्ही जेवा, मी आणतो पोरीला. रामा बाहेर आला, त्यांच्याजवळ उभा राहिला. देवाला इनवल्यावाली सीती हिरीच्या मोहरं बसून इनवत होती. हिरी पोरी, तुझ्या आबाचं ऐकणार नाही का? अगं लक्ष्मीच्या वक्ताला लक्ष्मीनं हसतमुख ठेवावं. काय बोलायचं आहे ना ते जेवल्यावर बोल. पहिलं चल जेवण कर. उठ बरं. तशी ती उभ्या धाया रडायलाच लागली. पोरी, अगं एवढं अवघड कशाचं वाटलं? बोल की, पहिलं डोळं पुस. पर हिरा नुसती उस्मारत होती. तिच्या तोंडनं सबूत फुटत नव्हता. अगं पोरी, सांग की मला, तुला माझ्या गळ्याची आण आहे. रामानं गळ्याची आण घातली आणि ती जास्तच रडायला लागली. घडी दोन घडी कोणीच काय बोललं नाही. हिराच्या उरातला उमाळा कमी झाला आणि ती उस्मारत बोलायला लागली. आबा, म्या परवाच्याला वाड्याला धोया गेले होते. सुबीचा इसाई काढून साऱ्या मला खिजवीत होत्या, फिदी फिदी हसत होत्या. बाहेर गेलं तर तसं आणि घरात आलं तर असं. आणि ती खाली बसून पुन्हा रडायला लागली. अगं पर सीती बोलली तसा रामा तिच्यावर खेकासला. म्हातारी झाली तरी अकलाची वज नाही. चल पोरी, अगं हिला लागलाय म्हातार चळ. पण तिला तू वाईट समजायचं नाही. ती तुझी आहे. अगं समुद्रवाणी मोठं मन आहे तिचं. राहू द्या तुमचं, आपलं काहीतरीच असते. हे शब्द ऐकून सीतीला कसं तरी झालं. रामा आणि सीती हिराला घेऊन आत आली. आबा, तिला पाठव उभी करा. तिचं समदेनी दर्शन घ्या. आज म्या तिचं पाय धुवून तीर्थ घेतो. दागडे, अरे कोंबारड्याच्या गाडवा, बायकोचं मन कळलं ना तुला? ज्याला बायको वागवता येत नसेल त्यांनी एखादी नाळ पडलेली घोडी पाळावी. रामा त्याच्यावर खेकासला. समधी जेवायला बसली. समधी जेवली, ज्याची त्याची हातरूनं पडली. सीती मात्र जेवायचं विसरली. रामा जास्तच मागं लागला म्हणून तिने 4 घास पोटात टाकलं आणि हातरुणावर आडवी झाली. सुबीचं ढवाळ जेवण घरात आग लावून गेलं. सुबीचा बाप आला आणि त्यानं समध्या पोरींचं कान फुकलं. हलक्या कानाची तारा मात्र इंचागत नांगी काढून डंख माराय टपून बसली. घरातली रेगन रेग बापाला सांगितली तिने. तसा तिचा बाप टनाटना उड्या हाणायला लागला. आणि तवापासनं घरात अवदसा शिरल्यावानी सकाळ संध्याकाळ कचकच सुरू झाली. डोळ्यात न खोपणाऱ्या भनी पर एकमेकीव डोळं काढायला लागल्या. कुणीतरी करणी धरणी केल्यावानी. माणसात माणूस राहिला नाही. सीती मात्र असं कसं झालं म्हणून भक्ताला कोडं विचारल्यावानी स्वतःलाच विचारून भांडवायला लागली. थोरल्या धाकट्या सुनांनी घंगाळ्यात धुणं भरून वाडा गाठला. थोरलीनं मांड्या पावतर लुगडं खावलं आणि पाण्यात उतरली. घंगाळ्यातलं धुणं खडकाव टाकून घंगाळा घासून उपडं ठेवून धाकडी थोरलीच्या मोहरं येऊन उभी राहिली. ताई, काय ग? नाही काय नाही. अगं मग धुणं धुवायचं टाकून उरक की, आपटून दे, म्या पिळते. अगं एवढी कसली घाई झाली? म्या काय सांगते ते ऐकशीन का? अगं म्या कावा कानात बोटं घातली आहेत. बोल, पर धुणं धुता धुता बोल. जाऊ द्या ना, मला काय करायचंय? हिरी पाय आपटी धुण्याजवळ गेली. धुणं पाण्यात बुचकळून गुमान घन मारल्यावाने दानाना आपटायला लागली. काय ग हिरे, गप का झालीस? थोरलीनं विचारलं. गप होऊ नाही तर काय करू? कराय जायचे गणपती आणि व्हायचा मारुती. एवढंच बोलून ती गप झाली आणि आपटलेला पेळा तिने पुन्यांदा पाण्यात बुचकाळला. पाणी गाढाळलं. तिचं गप झालेलं मन त्या परात जास्त गाढाळलं. अगं हिरे, मी क्या म्हणती? अगं बोल की. ताई, कोणाला बोलणार नसलीस तर सांगते. हे बघ बाया, माझ्या विश्वास असेल तर सांग. म्या तुझ्यागत हुलहुली नाही. एखाद्याचं नाव एकदा कानफट्या पडलं ना का तोंडाला येईन ते बघावं का? अगं तू माझ्याशी का तांडायला लागली? थोरल्या सखीनं तिच्याकडं बघत विचारलं. तशी हिरी उस मारली. भन म्हणून हुदरातलं दुःख सांगाव तर? अगं कंच्या फासाव चढवली तुला ते तरी समजून दे. तसं असलं तर म्या कशा पहिलाच करच्या भाकऱ्या बाजू? तुमचं होईन ते माझं होईन. हमरी तुमरीवर आल्यागत हिरी धुणं आपटायला लागली. हे बघ हिरे, माझ्यावर डाफरू न ग. सांग सांग म्हणून म्या काय तुझ्या पायावर कुत्री नाही घातली? तुझ्या नादानं एकदा फशी पडली, आता नाही पाडणार मी. तू ह्या बोटावचा थुका त्या बोटाव कावा घेशीन कळू द्यायची नाहीस. परवाच्याला मला एक सांगितलं आणि आत्यांना दुसरंच सांगितलं.
त्या वक्ताला तू राहिलीस ग नामा निराळी आणि आमच्याच लावून टाकली का लागत. तेव्हापासनं कानाला खाडा लावलाय, नुसतं मूग गिळून राहायचं ठरवलंय. त्या वक्ताला चूक झाली माझी. हिरीने पुन्हांदा धुणं आपटायचं बंद करून ती बोलायला लागली. मला काय म्हणायचंय, आपल्या नवऱ्याने रातीचा दिस करून पैसा कमवायचा, आणून बापाजवळ आईजवळ द्यायचा. काय मागितलं तर त्यांनी भीक वाढल्यावानी उचलून द्यायचं. कवा हौसनं काय घ्यायचं म्हणलं तर भोगपडा पैसा मिळणार नाही. काय ग हिरे, हे तर खरी बोलतीयस का माझं मत घेतीयस तू त्याच्यावर? अगं तुझं काय मत घ्यायचंय? लमान बुवाकडं पाठ करून उभी आहे, खोटं नाही बोलत. आणि तुला खोटं वाटत असेल तर वाटू परत. मी आता ठरवलंय, भर दिवाळीच्या तोंडा वासात ताडा का हानींना का मोहरं वाढलेलं खाता नाही आलं पाहिजे. त्यांच्या अन्नात नाही माती कालवली तर बापाचं नाव नाही सांगणार मी. माझ्या बापाला हाकलून देतोय वय. दोघी पक्का विचार करून घरी आल्या. उशीर का झाला सासूनं विचारलं तर गालचा टभुना शेंगदाणा झालेला. अगं बाया, जाच करायचं म्हणून नाही विचारलं ग. वड वगळटाला इचुकाट्याचं भ्या असतं म्हणून विचारलं. बोलायचं नसलं तर नका बोलू. असं म्हणून सीती घरामागं जाऊन कोंबड्या बघायला लागले. सीती सुनाची सुधीक आई झाली होती. त्यांना वाईट वक्त बोलत नव्हती. ती जेवल्या बिगर घासाला शिवीत नव्हती. असल ते खात आणि मिळल ते लेत होती. साऱ्या सुना आब राखून होत्या. हिरी मात्र लघाळ्या शिर्डीगत तोंड लांबून कलागती वाढवत होती. कवा नवऱ्याचं कान फुकी तर कवा भनींला फुगवी. सासऱ्याच्या मोरनं नाचणार निवानी ठुमकत ठुमकत चालत होती. पण रामाला तिच्यात त्याच्या पोरी दिसायच्या. तो सुधी कौतिकानं तिच्याकडे बघायचा. मागं आगुचरावानी बोललेली, पण समोर आले की पाण्यात मातीचं ढेकूळ इगरावं त्याच्या गबगार वात्या, पर मनातनं चडफडत वात्या. कवा स्फोट होईन नेम नव्हता. धुणं कसं तरी वाळाय टाकलं आणि हिरी मधवीच्या कानाला लागली. ताई म्हणत होती. हिरीनं आपलं गळ्यातलं घोंगडं थोरलीच्या गळ्यात टाकून ती नामा निराळी झाली. काय म्हणत होती? अगं म्हणत होती किती दिवस सासू सासऱ्याच्या वंजळीनं पाणी प्यायचं म्हणून. मग नेमकं काय करायचंय? सवतरायचंय. अगं बाया, सवतरायचं? नवरा म्हणणाऱ्याला विचारलंस? त्याला काय विचारायचंय? म्हणजे तू एकटी सवती राहणार आहेस वय? तारे गंमत करू न ग. हिरे, तुम्हाला सांगाय आली का भांडाय आली का? तुला मी म्हणलं नवऱ्याला विचारलं का तर तूच म्हणली त्याला काय विचारायचं. आणि तूच मला म्हणती गंमत नग करू. हिरे, तुझा मेंदू नासलाय. त्यो तुझं ऐकायचा नाही. कसा ऐकत नाही तारे ना तेच बघते. आजच रातच्याला अंगाला हात कसा लावतो तेच बघते. अगं हिरे, काय झालंय बाया तुला? का संसाराला वनवा लावायला निघाली तू? काहीच तू पेरतीयस? ही अवदसा का शिरली ग बाया तुझ्या डोसक्यात? थेट बापाच्या वळणावर गेली. हिरे, तुझे दिस भरत आले आहेत. दोघीची कळवण चालू असताना रामानं पोरींनो म्हणून बाहेरनं हाक मारली. तशा दोघी गप झाल्या. तारीला लय वाटत होतं की हिरीची करणी सासऱ्याला सांगावी आणि तिच्या पाठीचं धिरडं करायला सांगावं. पर किती केलं तरी धाकटी भन आहे म्हणून गप झाली. हिरे, मामाजी काय म्हणतात बघ की. काय मी आई एकटी जीती नाही. आणि काय ग, मला हुकूम कराय तू काय माझा नवरा आहे का? अगं हिरे, काय पिसाळली काय तू? तारी आले म्हणाली आणि मोरं गेली. रामा वाट्यात काहीतरी घेऊन सासूजवळ उभा होता. तारी सासू सासऱ्याजवळ येऊन थांबली. रामानं पाटलेलीनं दिलेलं खरावडं आणि सांडगं तिच्या वाट्यात टाकलं आणि विचारलं, अगं शोभा कुठं आहे? मामंजी, मी आली तरी कौतिक सुबीचं वय. तुमच्या आशा वागण्यानं हिरी पिचळली. अगं पण पोरी, सुबी तुमचीच बन आहे ना. रामानं तिला समजावलं, पर न ऐकल्यावाने तारी तरा तरा घरात शिरली. सासऱ्याच्या अशा वागण्यानं तिचं मस्तक ठणकायला लागलं. हिरीचंच बराबर वाटायला लागलं तिला. सीती निस्ती ज्ञान गेल्यावानी बघित होती. अगं सीते, तू का सवसांजला रस्त्यात उभी राहिली आज? बोलता बोलता तो घरात शिरला. त्याच्या मागं सीती बी आली. सुनचं आणि पोरीवांचं बाळत पण महिन्या 15 आलं. पोरींला माहेरी आणाया मुराळी गेला नाही आणि सुनला न्यायला कोणी आलं बी नाही. त्योच विचार सीतीच्या डोसक्यात. चव्हाण पाहुणा म्याव मांजरावानी होता, पर आता वाघावानी डरके टाकत होता.
पोरींला आणा म्हणून सीतीनं रामाच्या मागं टुमणं लावलेलं. सीतीचं रोजचं टुमणं आणि सुनाची दिस रातीची कचकच यांनी रामा याडाच्या भांबीत उठल्यावानी रातचाच उठून भोंगवलीच्या वाटायला लागला. चालून चालून दमल्यावानी माळाला येऊन दगडावर टेकला. घडगावर बसून पुन्हा चालायला लागला तर डोंगराच्या आडनं दिवसाची किरणं पिचकारीतनं रंग उडाल्यावानी दिसायला लागली. अरे तिच्या बन, आताचा दिवस उगावलाय. एकावाशी कुठून निघालो बोथावाने. स्वतःशीच बोलत तो चालत होता. रातभर गार झालेला फोपाटा पायाला लोणी चोळल्यागत लागत होता. रामा माळ्याच्या माथ्यावर आला. दत्ताचं देवळ दिवसाच्या कावळ्या किरणानं न्हावून निघालेगत झालेलं. देवळाचा कळस सोनं लागण्यावाने दिसत होता. रामा देवळा मोहरा आला. दत्ताकडं नुसतं बघितलं आणि मोहरं झाला. तंद्रीत पाहुण्याच्या दारामोहरं येऊन पोहोचला. रामाला बघितला आणि दुश्मनाला बघितल्यावानी कपाळावर पाहुण्यानं आठ्या चढवल्या बळच तोंडाव घेऊन गोरायला लागला. सोना गोदे अगर राधे, मी आलोय. बापाचा आवाज ऐकला आणि पोरी आणि जावाय ताटाटा उठून रामाच्या भोवती जमलं. बापाला इतक्या सकाळचा दारात बघून सोनीच्या काळजात कसं नुसं झालं. काय रे आबा, इतक्या सकाळचं? समधी बरी आहेत ना? अगं समधी खुशाल आहेत. मी आलोय तुमासने न्याया. म्हणलं ऊन तापायच्या पहिलं तुमासने घेऊन जावं म्हणून लवकर आलोय. असं आहे वय, माझ्या तर बाया काळजात कसं नुसं झालं. साऱ्यांच्या कालव्यानं रामाची विहीन सुद्धा उठली. तिने रामाला बसाय पोतं टाकलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. पाहुणं नाही उठलं का? बोलता बोलता रामानं विचारलं तर पाहुणा जास्तच खालवर घेऊन फुरफुरायला लागला. अहो काय सांगायचं, सणवारी तुमच्याकडं आलं, माघार आलं तो उभं राहायला येईना, तवापासनं घुरं येतंय. आमचा बाप रोजचा डोसून येतोय, मग खेळ खंडोबा नाच बिरोबा, अन्न खाऊ दे ना. काल जेवायच्या वागताला नेमका आला पिऊन. काय सांगायचं, लागला कुत्र्यावाने भोकाया भाकरी फेकाया. माझं पित्तच खवळलं. चांगला गचला उचलून फेकला मानाच्या काट्यावर तसा गप पाडला. मधवे जावयानं रामाला सांगितलं आणि ते ऐकून रामाचं काळीच करापल्यावानी झालं. वॉरसनीच काय नावं ठेवायची. बापानंच आपली पायरी सोडल्यावर पोरं जोड्यानं पाणी पाचतीलच की. अरे पर पोरानं किती झालं तरी तो जलमदात आहे. रामानं उदासपणं जावयांना सांगितलं. जाऊ द्या मामा, तो उठायच्यात आमच्या बायकांना घेऊन निघा. उठला तर तमाशा करून ठेव. सुबाला पाठवाल ना एक रात? थोरल्या जावयानं विचारलं. अरे एक रात कसं पाठवता येईन? अवघडलेली पोर. आणि आणायची असेल तर बाळणपानाला आणा. हां चला, कुणीतरी घेऊन या. पर पोरा नव्हती काय येईन असं वाटत नाही मला. दादा ठाव आहे मला. पोटच्या लेकरा परास त्यास जापताय तुम्ही. पोरीवानी बिगी बिगी धडूतं कापडाचं गठोडं बांधलं, चोळा भरल्या आणि विचारपूस करून पोरी बिगीनं निघाल्या. सारी घालवीत वड्यापत्तर आली. दादा पोरींला नीट घेऊन जा. उन्हाचा रग झाला तर पोरींला सही नाही व्हायचं. पाय उचलून पहिलं जा आणि वरच्या खुशालीचा सांगावा धाडा. पोरींला बी सांगा विचारत होते म्हणून. सुबीला जापा. सांगावा आल्यावर मी येईल उभ्या उभ्या. या ग पोरीनो या. पोरीवाला घेऊन पांदीनं रामादत्ताच्या माळाकडं सरकला. कापडाचं गठोळं डोसक्यावर घेऊन रामा साऱ्यांच्या मोहर पोरी जमल तशा पाय उचलीत होत्या. कासराभर गेल्या का जमिनीला टेकत होत्या. अगं असं चालल्यावर कावा पोचायचो घरला. चला की उचला पाय. सोनी तर म्याटाकुटीला आलेली. आबा छाकडा का नाही आणलं र? तिने विचारलं तसा रामा ठ्याच काढला. पोरी अगं काय सांगू तुला चित्रकथा. बंदुक्या ऐकला की ग. अगं त्यो असता तर तुमची ही व्हावर जत्रा काढली असती वय. चांगला सजवून आणला असता तुम्हासनी न्याया. पोरीनू तुम्ही गेला सान, तुमच्या मागं लक्ष्मी गेली बघा. उठत बसत सारी घरी पोचली. पोरीवानला बघून शेतीचं काळी सोपा एवढं झालं. भावांनी त्यांच्या भोवती गाराडा केला. सुबी सोडली तर बाकी तोंड देखल्या हसल्या. सीतीनं तिघींना जवळ घेतलं. पोरी बाळतपणाला माहेरी आल्या. आय बा भावांना लय आनंद झाला. कुठं ठेवू कुठं नग असं झालं त्यांना. भाऊजाया मनातनं इरामल्यावानी झाल्या. कंच्या बनीनं काय खाया मागितलं की ते येत होतं आणि आणलं की साऱ्या सुनांना घास दिल्या बिगर कुणाला घास जात नव्हता. घासभर पोरीवानला कमी पडलं तरी चालेल, पर सीता सुनांना दुजाभाव करत नव्हती. चौघं भाऊ बाहेरनं येताना काय ना काय बहिणीच्या करता आणत होतं.
आणि आईनं सुनांना त्यातलं घासभर दिलं तरी राग भरत होते, म्हणत होते, माहेरला सुखादुखाला कोण आले? सुबेला खायाची मनीषा तरी होत असन, पण खाट्या जनावरांना कशा पाय आंबवान घालती? हे तात्या बोलला तशी समद्यांची तोंडा उतरली. थोरल्या दिरामोरं साऱ्या गप राहिल्या. हिरी मातूर रागानं अंगात आल्यावाने जाग्यावर घुमायला लागली. सारी गप झाल्यानं तिला सुधीक दाताखाली आवळून गप बसायला लागलं. आत्या, थोरल्याचं असं बोलणं बरं नाही. त्यांच्या मनात काय नाही, पर ऐकणाऱ्याला नाही ना बरं वाटत. एक तर सख्या बहिणी असल्या तरी माझ्या नावानं दात खडं खात्यात आण. बोलता बोलता सुबी गप झाली. पोरी घरात आल्या आणि घरात खर्च एकाचा 2 झाला. पोरं आदनमधनं कवा खेकड्या, कवा मास नाही तर ससं आणत होती. इकडून तिकडून पैसा 4 पैसा आणून खर्च भागवत होती. जेवण खावान उरकून पोरींला घेऊन सीती सपरात गारव्याला बसली. सुना शेजारीच होत्या. धाकट्या राधीनं आईला उसाचं कांडकं खाया मागितलं तशी सीती गप होऊन इकडं तिकडं बघायला लागली. 2 वाक्ताला बोलून सुधी कायनं काना डोळा केल्यानं बघून ती सुधी गप झाली. राधी गप झाली तसं सीतीने तिच्या तोंडाकडं बघितलं. ती मनातल्या मनात विचार करायला लागली. पोरीला ऊस खावासा वाटलाय, नाही मिळाला तर पोराचा कानबिन फुटायचा. तिचा इलाजच चालना. हक्कानं जाऊन शेतात शिरावं, पाहिजे तेवढा ऊस मोडावा, खावा आणि पोरारावांकरता मोळी बांधून आणावी. पहिलं सारमद चालत होतं, पण आता ऊसच काय, पाचटाला सुधीक हात लावू देत नव्हतं कोणी. माणसं बदलली होती, माणुसकी सरली होती. पैशाच्या मस्तीनं गावाचं गाव पण हरवलं होतं. सीतीच्या काळजाला पीळ पडायला लागला. तिने राधीच्या डोसक्यावर हात ठेवला. मस्तक घासल्याप्रमाणे साऱ्या केसातनं बोटं फिरवली. पहिला रूप पोरी पोटातल्या वजानं बेकालल्या होत्या. सारख्या आडव्या होत होत्या. कवा डोकं दुखत, कवा कंबर. सीती मात्र त्याच्या मागं धाव धावून तिची मान आणि कंबर एक झाली होती. श्रोते हो, हा होता भाग 16वा. भाग 17वा उद्या. पण तत्पूर्वी तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला भेटूयात उद्या 17व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.